नमस्कार, अन्नपूर्णा रेसिपी या चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत। आज आपण करणार आहोत भेंडीची भाजी। वेगळ्या पद्धतीने मी आज तुम्हाला भेंडीची भाजी करून दाखवणार आहे। आता इथे तुम्ही बघू शकता की आपली भेंडीची भाजी किती छान दिसत आहे आणि चवीला पण खूप छान लागते। तर आता आपण तिची रेसिपी बघूया। आधी मी अर्धा किलो भेंडी घेतलेली आहे। ती स्वच्छ पाण्याने 2-3 पाण्याने धुवून टाकलेली आहे। त्यानंतर ती भेंडी कापडाने पुसून टाकलेली आहे। कोरडी झाल्यानंतर तिचे मी छोटे छोटे काप करून घेतलेले आहे। आता इथे मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे। त्यात आपल्याला आवश्यकतेनुसार तेल टाकायचे आहे आणि त्यात मग जिरं टाकलेलं आहे। जिरं तळल्यानंतर त्यात मी लसणाचे काप टाकलेले आहे। लसणाचे काप पण छान होऊ दिलेले आहे। त्यानंतर मी थोडेसे डाळीचं पीठ घेतलेले आहे। आपलं जे चणा डाळीचं पीठ असतं ते मी त्यात टाकलेलं आहे आणि तेही छान असं भाजून घेतलेलं आहे। ते असं तांबूस कलर होईपर्यंत आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे। ते कच्चं राहू द्यायचं नाही आहे। तर ते छान भाजून घ्यायचं आहे आपल्याला। ते छान भाजून झाल्यानंतर आपल्याला त्यात आपले जे भेंडीचे काप केलेले आहे ते त्यात मिक्स करायचे आहे। आता इथे तुम्ही बघू शकता की आपलं जे डाळीचं पीठ आहे ते छान भाजलं गेलेलं आहे। आता इथे तुम्ही बघू शकता की मी भेंडीचे असे बारीक काप करून घेतलेले आहे आणि त्यानंतर आता आपण हे डाळीचं पीठ सुद्धा छान त्याला कलर आलेला आहे, तांबूस असा कलर आलेला आहे। आता त्यात आपण धना पावडर टाकून घेऊया। 1.5 चमचा मी धना पावडर त्यात टाकलेली आहे आणि पाव चमचा हळद टाकलेली आहे आणि आपल्याला जेवढं आवश्यक असेल तेवढं आपण त्यात तिखट टाकायचे आहे। मी 1 चमचा तिखट त्यात टाकलेले आहे। जर तुम्हाला त्यात हिरवी मिरची टाकायची असेल तर तुम्ही तेलामध्येच आधी हिरवी मिरची टाकू शकता। हिरवी मिरचीची पण तुम्ही भाजी करू शकता, पण मी इथे तिखटाची करत आहे। त्यानंतर आपण भेंडी त्यात ॲड करून घेऊया। त्यात भेंडी टाकल्यानंतर छान अशी आपण त्यात मिक्स करून घेऊया। आता भेंडी आपण त्यात छान मिक्स करून घेऊया। भेंडी चांगली मिक्स केल्यानंतर त्यामध्ये आपण थोडे चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि मीठही छान आपण त्यात मिक्स करून घेऊया। आता आपण इथे ताट झाकल्यानंतर आपली गॅसची जी फ्लेम आहे ती मंद ठेवायची आहे आणि 5 मिनिटात आपली ही भेंडी छान वाफवून होऊन जाते। आता इथे तुम्ही बघू शकता की आपली भेंडी किती छान झालेली आहे। जो डाळीचे पीठ आहे त्याचा कलर पण किती छान आलेला आहे, चेंज झालेला आहे त्याचा पण। आपली भेंडी ही आता तयार झालेली आहे। आता इथे तुम्ही बघू शकता की आपली भेंडी किती छान दिसते आहे आणि चवीला पण खूप छान झालेली आहे। माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली? माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।